नमस्ते, मी मंडल अधिकारी सुरवसे SR पुळूज मंडळ इथे आज छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय अधिकारी श्री सचिन इतापे साहेब, तसेच तहसीलदार सचिन लंगोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडले। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्रीय स्तरावरील विद्यार्थी, शेतकरी, महिला यांच्याबद्दल ज्या सामाजिक सलोख्याच्या योजना होत्या त्या आज टप्पा क्रमांक 1 यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून जास्तीत जास्त प्रमाणात ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने भूमी अभिलेख विभाग, सब रजिस्टर विभाग, आरोग्य विभाग, महसूल व वन विभाग, तसेच महसूल विभागांतर्गत वेगवेगळ्या दाखल्यांच्या शिबिराचे एका दिवसामध्ये आयोजन करण्यात आले होते। यामध्ये एका दिवसामध्ये डोमेसाईल दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल दाखले, जातीचे दाखले, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या चौकशा करून एकाच स्तरात एकाच दिवशी या दाखल्यांचे जनतेला कशा पद्धतीने लवकरात लवकर देता येईल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये साधारणतः सर्व विभागाने आपापली कामगिरी केलेली आहे। याच्यामध्ये आनंद रस्ते या संदर्भातल्या अर्जाची स्वीकृती करण्यात आलेली आहे। जनतेच्या अडीअडचणी या कार्यक्रमामध्ये समजून घेऊन त्या पद्धतीनं दररोजच्या दररोज कामाचा निपटारा, फेरफार प्रलंबित असणारे फेरफार निर्गत करणे, त्याचप्रमाणे 7/12/8 वाटप करणे यासारखेही दररोजच्या लोकांच्या दैनंदिन जीवनातली जे कागदपत्र उपलब्ध करून द्यावी लागतील ते या कार्यक्रमामध्ये करून देण्यात आलेले आहेत। तरी आज या कार्यक्रम पार पाडण्यामध्ये या पुळूज मंडळातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे सुद्धा यात सहभागी होते। कृषी सहाय्यक यांच्या कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना पण इथे पूर्ण केलेल्या आहेत। ज्या लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत ट्रॅक्टरचे वाटप, शेती अवजारांचे वाटप अशा सुद्धा योजनांची आज सोडत काढून त्यामध्ये त्यांचे वाटप करण्यात आलेले आहेत। या पुळूज मंडळामध्ये शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांना या कार्यक्रमाचा मोठा फायदा झालेला आहे। इथून पुढे प्रशासन गतिमान आणि कार्यक्षम होण्यासाठी पुळूज मंडळातील सर्व प्रशासन कटिबद्ध आहेत आणि याप्रमाणे पुळूज गावातील पंचकृषीतील सर्व नागरिक, सरपंच यांनीही या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केलेले आहेत। त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहोत। धन्यवाद।